म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असेल कदाचित. गुड मॉर्निंग. तर तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर काल प्लेट याच्यापेक्षा मोठी आहे. इकडे गाडीच्या इथे गाडीची आता मीटअप वगैरे सगळं ठेवलंय. पण आता जे काही कमिटी मेंबर्स आहेत आणि साहिलचे पप्पा धन्यवाद साहिलला गाडी दिल्याबद्दल. 4 ड्रायव्हर टू एका गाडीवर 4 ड्रायव्हर आणि त्यातला चौथा तू. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय कारण मोठी व्हिडिओ कोण बघत नाही, तर आपण शॉर्ट व्हिडिओजच बनवत होतो. आणि ही व्हिडिओ मला बनवायची होती कारण एक मेमरी म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असेल कदाचित महाराष्ट्रामध्ये आपण कॉलेजची रॅली करतोय. आपला एक ग्रुप आहे कॉलेज क्लब करून, तर त्या ग्रुप थ्रू आपण एक रॅली ऑर्गनाईज करतोय जी की उद्या आहे. आणि आज आपण चाललोय शिवडीलाच, पण आपलं थोडं एक काम आहे त्यासाठी चाललोय आपण. दाबोळे आल्या माझ्यासोबत ऑफिसवरून हाबडे घेऊन. ही ॲम्बियन्स लाईट जी आपण लावल्या होत्या ती एका साईडची ॲम्बियन्स लाईट आहे ती खराब झाली आहे. ती वॉरंटीमध्ये आहे, पण त्या ज्याच्याकडून लावल्या आर कार त्याचं नाव आहे सायनला. अजिबात त्याच्याकडे कधी नका जाऊ कारण काय कामाचं नाही. पैसे घेऊपर्यंत गोड गोड बोलतो आणि पैसे भेटल्यानंतर काहीच काम नाही करत. तर तो आज मला फायनली बोलला आहे 8-9 महिन्यानंतर की ये तुला मी आज काम करून देतो. तर आज आपण त्याच्याकडे चाललोय आणि उद्या आपली 8 वाजता आपलं मीटअप आहे. 8 वाजता आपण सगळ्यांना भेटणार आहोत, सगळ्या गाड्या एकत्र येणार आहेत. आणि मंदारशी मी बोललो तर मंदार मला बोलले खूप लांबून लांबून गाड्या येणार आहेत. एक गाडी तर कोल्हापूरवरून सुद्धा येणार आहे. तर होप चांगली होती राईड आणि काही संकट नको येऊ दे. आणि आपण गाडीमध्ये थोडं काही काम केलं, आपल्याला पडदे तर नाही भेटले तर आपण हे जाळ्या लावून घेतलेत. तर आपण असं अजून भरपूर काही करणार आहोत आणि तुमच्या डोक्यात सुद्धा काही असेल तर तुम्ही नक्की सांगा. तर आपण जाऊन आलो आर कारवाल्याकडे आणि दर टाईमसारखा यावेळी पण त्यांनी काम नाही केलं आहे. जी डब्बी त्यांनी मागवली होती त्या डब्बीनी यावेळी पण काम नाही झालं. तर तो परत त्यांनी टाईम दिला आहे संध्याकाळपर्यंत. मला टाईम दे, मी करून देतो. आता बघू संध्याकाळी त्याला कॉल करूया, जर झालं तर ठीक, नाही तर आता थकलो आहे मी. खूप ट्राय केलं या ॲम्बियन्स लाईटचं करण्यासाठी पण अजून तर नाही झाली. तर बघूया आज होतं आहे की नाही. ते आता आपण कॉलेज लावायला चाललो आहे पार्किंगमध्ये किंवा शुभमच्या इथे. मग उद्या आपण सकाळी येऊ आणि तिकडून त्यांच्याकडून घेऊन मग राईडला स्टार्ट करू. तर हा दाबोळे तू तशा व्हिडिओ बनवू शकतो बाबा. गुड मॉर्निंग. तर तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर काल रात्री नाही दुपारी आपण घरी आलेलो, गाडी वगैरे वॉश करून मस्त लावलेली आहे आणि आपल्याला तिथे 7 वाजता पोचायचं आहे. वाजलेत 6:15. आर्यन रेडी होते, आर्यनला घेऊन आपण निघणार आहोत पुढे. आणि येताना आपण चिंटूची ॲक्टिवा घेऊन आलो आहे कारण आपल्याला परत तिकडेच जायचं होतं. तर आम्ही विचार केला ट्रेनने जाण्यापेक्षा आपण ॲक्टिवा घेऊन जाऊ. तर आम्ही इथून ॲक्टिवा घेऊन निघतो आहे आणि त्यानंतर तिकडे जाऊन मस्त मी जेवढं ऐकलं तर 20 गाड्या तर येणार आहेत आज. तर बघूया किती येत आहेत त्यातल्या. आणि मस्त स्टिकर्स वगैरे आपण छापलेत. तर जाऊन बघूया किती मजा येणार आहे. तुम्ही पण व्हिडिओमध्ये राहा लास्टपर्यंत आणि बघा आम्ही काय काय मजा करणार आहोत. मी जास्त वेळ नाही थांबणार आहे कारण दादाला एका ठिकाणी पोचायचं 1 वाजता, तर त्याला पण गाडी द्यायची. तर मी थोडा वेळ थांबून लगेच निघणार आहे. तर बघूया किती मजा येते. मस्त रेडी वगैरे तर झालं. तर काल रात्री लेट आलो तर गाडी ॲक्टिवा इथेच लावलेली आणि आपल्या 2 गाड्यांच्या पुढेच लावले आहे कारण दुसऱ्याला कोणाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. बाबा किती सकाळचं काही राऊंडला जाते. कुठे गेली? तर पोरं अजून झोपले तर आम्ही विचार केला मस्त थोडा नाश्ता करूया, भूक लागले. तर मनीष होता मध्ये, तर मनीषमध्ये नाश्ता करायला थांबलो.
प्लेट याच्यापेक्षा मोठी आहे. वेळी लागली ना. मारलं मग टोमॅटो मी. गाडी इकडे, गाडीच्या इथे गाडीच्या इथे कपडा दे रे. वगैरे पुसून झाले आणि याला लुख्याला बोलतोय चल तर नखरे करतोय, नाही यायचंय तू लवकर जाणार आहे हे ते. शुभमची गाडी काका घेऊन पुढे निघालेत आणि आपली पण गाडी पुसून वगैरे मस्त झाले. चेतनची वाट बघतोय, चेतन आल्यावर मग आपण पण पुढे निघूया. लागलेत पुढे जाऊ द्या आपली गाडी भावा. लोकेशनवर आणि तुम्ही बघू शकता इथे किती कॉलेज लागले आहेत. लाईनी सगळ्या कॉलेजेस आहेत पुढे. ह्या 2 इनोवा कोणाच्या आहेत माहिती नाही, पण इथून स्टार्टिंगपासून एंडपर्यंत सगळ्या कॉलेजेस आहेत. राईड स्टार्ट होणार होती 9 वाजता, पण लेट झालं आहे आणि आता काय माहिती अजून किती वेळ लागेल इथून निघायला, बघूया. पप्पा दिसत नाही मला. आम्हाला पण गुलाब द्यायला सांग ना. ये ना, कोणाला द्यायचं तुला? गुलाबजाम. चल 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 चल. अरे हे सगळ्या दोन्ही सगळ्या पुढे ते माझ्या सायकलला लावू. मंदारची गाडी आली आहे. मंदार ह्या लीडला असणार आहे. इथून लाय सगळ्या बाकी झालेत लाईनीत. ही आपली साहिल पाटील. सगळा लाइनअप त्या बाजूला लावता है, वो बाजू लाइनअप लगा रहे सब लोग. बीच में साहिल की गाड़ी रहने वाला है. अबे चल 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 चल. राजू काकांची गाडी या. हॉर्न मार सगळ्यांना कळेल. यो ते बाकी सगळे पुढे गेलेत. राऊंड मारून तसेच मीटअप पूर्ण राहणार आहे. तो तिथून साहिल जाणार आहे रिटर्न घरी. आणि हा त्यासोबतचा ट्रॅक सोनी येऊ. तू आहे ना पहिल्यांदा लवकर उठ आल्याची बोल. समोर बघ. त्याला गाडी चालवायला बसवलं, याचे पाय पोचत नव्हते क्लच मध्ये. माझा काय गाडीचा काय संबंध.
ते मीटअप वगैरे सगळं ठेवलं आहे. पण आता जे काही कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी कृपया करून ते चादरी घडी आणणं, लवकर उठणं नाही, ते फोन उचलणं, ते सगळं नीट करावं. द्यायचं जसं की हा सुनिय माणूस तोंडाचा ते दात बघा बाहेर. अरे माझे आता मीटअप म्हणजे मीटअप आहे अजून, ते पुढे गेलेत. आम्ही आता रिटर्न चाललोय. साईला गाडी द्यायची कोणाला तरी. जसं की मी बोललेलो दादाला 10 वाजता गाडी द्यायची आणि आम्ही इथून 10ला निघालोय. 10:08 झालेत. ते लोक पुढे गेले आणि खूप मस्त मीटअप झाला. जवळजवळ 20 गाड्या येणार होता. त्यातली आपलीच एक गाडी कॅन्सल झाली आहे, जी की प्रीतम साहेबांची आहे. प्रीतम आणि चेतन यांची आहे. तर ती गाडी कॅन्सल झाली काही कारणामुळे, थोडा प्रॉब्लेम झाला. तर ती गाडी आम्ही नाही काढली. तर 19 ते 18 गाड्या होत्या, 18 ते 19 गाड्या होत्या. त्यातले 2 तर फ्रेंडच होते माझे. ते लोक आलेले. एक उमाकांत करून होता आणि एक इंस्टाग्रामवरून फ्रेंड झालेला. त्याला लिंक दिलेली, जी की आपली डॉक्युमेंट आपण जी फॉर्म फिल करायला जी लोक येणार आहेत त्यांच्या गाडी नंबर वगैरे सगळ्याची डिटेल्स घेतलेली. त्याला ती लिंक मी शेअर केलेली आणि तो सुद्धा आलेला. तर खूप भारी मीटअप झाला आणि ते लोक इथून पुढे चाललेत मरीन लाईन्स वगैरेला. तो काय सबवे आता नवीन रोड झाला, नवीन रोड झालाय ना, तिकडून ते लोक सगळे जाणार आहेत. मला पण जायचं होतंच, पण ठीक आहे, आता गाडी मला भेटली मुश्किल इकडे यायला, ते चांगली गोष्ट झाली. आणि खूप खूप मजा आली आणि खूप भारी भारी गाड्या होत्या. एक GST गाडी होती, जी खूप स्टॉक होती गाडी आणि ती खूप गाडी आवडली. ती गाडी प्रॉपर मेंटेन केलेली, आत्ताच बनवलेली, खूप खूप भारी वाटली. तर आता चाललोय आपण गाडी द्यायला दादाला, प्रीतमला सोडू आणि इकडून आपण जाऊ घरी. तर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे कॉलेजचे ब्लॉग्स किंवा मॉडिफिकेशन तुम्हाला काही हवं असेल तर नक्की DM करा. इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. बाय बाय. आणि साहिलचे पप्पा धन्यवाद साहिलला गाडी दिल्याबद्दल. हाकून म्हणता सगळ्यात डेंजर विषय काय झाला माहितीये, साहिलने ह्याला गाडी चालवायला राऊंड दिला एक. ह्याला जे पाय पोहोचत एक्सलेटर जवळ. एवढा पैसा आहे ना, 4 ड्रायव्हर टू एका गाडीवर, 4 ड्रायव्हर आणि त्यातला 4था तू असशील.